आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मॅडम, मणी सरांना अचानक काय झालं? मी इतक्या हाका मारल्या पण त्यांनी एकदाही मागं वळून नाही बघितलं. अहो मॅडम, अहो ते मनी दादा स्वतःचं सगळं सामान घेऊन गेले की निघून. असा कसा निघून गेला हा मुलगा न सांगता? हो ना, मणी सरांचं वागणं थोडं वियर्डच होतं. मॅडम, माझ्यामुळं गेले ना मनी सर. नाही, असं काही नाही स्वानंदी. चल. माझ्यामुळेच गेले. नाही स्वानंदी, चल. माझ्यामुळेच गेले मनी सर. माझ्यामुळे तर नाही गेले ना मनी सर. नाही स्वानंदी, शांत हो. हॅलो हॅलो मम्मा. बेटा, तुलाच फोन करणार होते मी. अगं सुजितचा काय पत्ता, कुठे गेलाय तो? या मुलाला सांगितलंय रात्री उशीर होणार असेल तर एक मेसेज तरी करत जा. पण नाही, या घरात ना माझं कोणीच ऐकत नाही. मम्मा 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 शांत व्हा तुम्ही. मी आत्ता या वेळेला तुम्हाला कॉल केलाय कारण तसंच काहीचं कारण आहे. आणि सुजित कुठे आहे हे विचारण्यापेक्षा मणी कुठे आहे हा प्रश्न विचार. मला काय गरज पडलीये? कुठे का असे ना, सरपोतदार घरात नाहीये ना, एवढं महत्वाचं. हीच खरी न्यूज आहे मम्मा. मगाशी अंकल हॉस्टेलमध्ये आले होते आणि जाताना ते त्यांच्या बरोबर मणीला घेऊन गेले. काय घेऊन गेले? अगं गेले असेल काहीतरी पक्षाच्या बिक्षाच्या कामासाठी. त्यात काय एवढा विचार करण्यासारखं? मम्मा, ते मणी बरोबर त्याचं सामान सुद्धा घेऊन गेले. आणि ते ज्या प्रकारे मणीला इथून घेऊन गेले त्यावरून मला असा डाऊट येतोय की ते त्याला घरी घेऊन येण्याचे चान्सेस जास्त आहेत. काय? हे बघ, तू नीट बघितलंयस? तुझ्या डोळ्यांनी पाहिलंयस का ऐक्यू माहितीये? मम्मा, मी इथे हॉस्टेलमध्ये राहते त्यामुळे इथली इत्यंभूत माहिती मला असते आणि म्हणूनच मी ताबडतोब तुम्हाला कॉल केलाय. मम्मा, खरं सांगू का, मला तुमची खरंच खूप काळजी वाटते हो. म्हणजे मणीला घराबाहेर घालवण्यासाठी तुम्ही काय काय नाही केलं. इतके प्रयत्न केलेत आणि आता काय झालं? आता मणी कॉलर टाईट करून तुमच्या नाकावर टिचून त्या घरात राहणार. एवढं सोपं आहे का शालिनीच्या नाकावर टिचून राहणं? मणीला कसे घरात घेऊन येतात ते मी बघतेच. पण मम्मा, अंकल स्वतः त्याला घेऊन येतात म्हटल्यानंतर तुम्ही तरी काय करणार? तुम्हाला अंकलचं ऐकावंच लागणार ना. त्यांच्या समोर कोणाचं काही चाललंय का? त्यात तुम्ही पडलात आज्ञाधारक पतिव्रता बायको. बिचाऱ्या तुम्ही. मला खरंच तुमचं खूप वाईट वाटतंय हो. मी काही बिचारी वगैरे नाहीये. हा, मी शांत आहे तोपर्यंत शांत. माझ्याशी कोण वाकड्यात गेलं तर कधी काटा काढेन ते कळणार नाही. मणीला तर घरात घेणारच नाही मी. साहेबांना सुद्धा घराबाहेर बसवेन. मग बघा म्हणा तुमची काय इमेज राहील ते. देअर यू आर मम्मा. मम्मा, मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करतेय, काट्यान काटा काढाच पण डोक्यात राख घालून काही साध्य होणार नाही. त्यापेक्षा असं काहीतरी करा की मणीलाच वाटेल की उगाच पुन्हा या घरात येऊन पडलो. म्हणजे काय म्हणायचंय तुला? एक मिनिट. संचिता, तुझ्या डोक्यात काहीतरी प्लान आहे बरोबर? करेक्ट मम्मा. शेवटी नोकर तो नोकरच. त्यामुळे त्याला इतकं राबवून घ्या, इतकं काम सांगा की ज्याने अंकलचा मान तर राखला जाईलच आणि मणीला सुद्धा त्याची लायकी कळेल. कळतंय मम्मा? सध्या आपल्याला इतकंच करायचंय. त्यानंतर योग्य वेळ आली की आपल्याला जे करायचंय ते करून टाकायचं. सध्या आपण फक्त योग्य संधीची वाट पाहत राहायचं. पटलंय. मला तुझं म्हणणं अगदी बरोबर वाटतंय. जे काम सुईनी होणार असेल त्यासाठी तलवार कशाला घ्यायची हातात? अगदी बरोबर. त्यामुळे आता रिलॅक्स व्हा आणि काही घडलंच नाहीये असंच वागा.
आणि मी नेहमी तुमच्या बरोबर. येस. बाय मम्मा. माझ्यामुळे झालंय हे सगळं. मीच कारणीभूत आहे या सगळ्याला. माझ्यामुळे झालंय हे सगळं. स्वानंदी शांत हो, तुझ्यामुळे काही झालेलं नाहीये, शांत हो. नाही मॅडम, माझ्यामुळेच मनी सर परत गेले. हो, किती स्वाभिमानानं ते घरदार सोडून आले होते इथं. माझ्यामुळे त्यांचे सगळे प्रयत्न मातीत मिळाले. मीच जबाबदार आहे या सगळ्याला. स्वानंदी, यात तुझी काही चूक नाहीये, स्वतःला दोष नको देऊस. दोष कसं नको देऊ मॅडम? मी कुमारी माता आहे, लग्नाआधी गरोदर राहिलेली कुमारी माता, जिला तिच्या बाळाचा बाप कोण आहे हे सुद्धा माहिती नाही. मग माझ्या नावासोबत एक मित्र म्हणून का होईना, पण जर कुणाचं नाव लागत असेल ना, तर त्याची बदनामीच होईल की. माझ्यामुळे मनी सरांची बदनामी झाली. बघितलं ना, मीडियावाले कसले प्रश्न विचारत होते. सगळी माझीच चूक आहे, माझ्यामुळेच झालंय हे सगळं. कोणामुळे कोणाला त्रास होत नाही स्वानंदी. आणि जर का कोणा तिसऱ्याला त्रास होत असेल ना, तर तो फक्त तुला होतोय. आणि सतत आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होत असा विचार करत राहिलीस ना, तर जगणं अवघड होईल. तुझ्या बाबतीत ते झालं, त्याला जबाबदार कोण? कोण जाब विचारणार समाजाला, सांग ना. पण मॅडम, या मीडियानं समाजाच्या वतीने मला प्रश्न विचारलेच की. मोठे आले प्रश्न विचारणारे. तुला या अवस्थेत ज्यांनी आणलं ना, त्याला शोधा म्हणावं, त्याला जाब विचारा ना. यांना फक्त ब्रेकिंग न्यूज हवी असते, हेडलाईन पाहिजे. उद्या एखादा चांगला विषय मिळाला ना, तर हे विसरून जातील. ते काही असो मॅडम, पण सरपोतदार साहेबांनी मनी सरांना जबरदस्तीने नेलं असेल तर? आणि मीडियावालेही म्हणत होते त्यांच्या कारकिर्दीवर, त्यांच्या राजकीय इमेजवर परिणाम होईल. आणि किती नाही म्हटलं तरी मनी सरांचा त्या कुटुंबाशी, त्या घराशी संबंध आहेच की. माझ्याशी मैत्री असल्यामुळे सगळ्यांचंच नुकसान झालंय. तुम्हारे साथ फ्रेंडशिप रखने से मनी सर की वजह से सरपोतदार साहब को तकलीफ है, और अगर इस वजह से मनी सर गए हैं तो एक तरफ से ठीक ही है ना. हर कोई अपने बारे में ही सोचेगा, और ये तो पॉलिटिक्स है. यहाँ बाप भैया कोई किसी का नहीं होता. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. सरपोतदारांना असं वाटत असेल की तुझ्या आणि मणीच्या मैत्रीमुळे त्यांच्या इमेजला प्रॉब्लेम होतोय, म्हणून त्यांनी मणीला जोर दिला आणि मणी त्यांच्या सांगण्यावरनं गेला. जाऊ दे, जाऊ दे. आपल्याला अशा माणसांची गरज नाहीये स्वानंदी, नाही. तू काळजी करू नको, मी तुझ्या बरोबर आहे. ज्या नरधामाने तुझ्या बरोबर हा अतिप्रसंग केलाय, त्याला याची शिक्षा मिळायलाच हवी. त्याच्या कर्माची शिक्षा तू नाही भोगायची. आजपर्यंत मी तुला थांबवत होते, कारण मला तुझी काळजी वाटत होती. पण आता नाही, आता मी तुला सांगते, वाटेल ते झालं तरी तुझ्या गुन्हेगाराला आपण शोधून काढायचं आणि आपण त्याला शिक्षा करायची. ये शालिनी, राग सोडा. अहो, आपल्या मुलासारखा आहे तो. आता किती दिवस परक्यासारखा घराबाहेर राहणार?
आणि आता इलेक्शनच्या कॅम्पेनसाठी मला त्याची गरज आहे. आता घरातला एवढा विश्वासातला माणूस असताना बाहेरच्या कुणा कार्यकर्त्यावर मी विश्वास ठेवणं हे तुम्हाला तरी पटतंय का? आणि हे बघा, ह्या वेळेला मी माझा निर्णय बदलणार नाहीये. मागच्या वेळेला तुम्ही रागावलात म्हणून मी नमतं घेतलं, पण ह्या वेळेला नाही. अहो, तुम्ही स्पष्टीकरण कशाला देताय मला? मी काही बोलले का तुम्हाला? आणि उलट बरंच झालं तुम्ही मणीला घेऊन आलात ते. मणी पुढे ये. अरे असं मागे का उभा आहेस? तुला खरं सांगू, मी तुला त्या दिवशी जे काही बोलले त्याचा मला खूप राग आला. तू या घरातनं गेल्यानंतर तुझी खरी किंमत कळली. सरपोतदार घराला तुझी गरज आहे. साहेबांना पार्टीच्या कामासाठी लागतोस तू. सुजितला मित्र म्हणून हवा असतोस. आणि माझं म्हणशील तर साधी किटी पार्टी सुद्धा तुझ्याशिवाय होत नाही. म्हणूनच म्हटलं की बरं झालं तू आला असते. म्हणजे तो इथे राहिला तर चालेल ना तुम्हाला? हो, ह्यात काय विचारायचं. मी तुम्हाला म्हणणारच होते की याची समजूत घालून कसंही करून याला घरात घेऊन या म्हणून. पण मी काही बोलायच्या आत तुम्ही याला घरी घेऊन आलात. खूप बरं झालं. चला आता खूप वेळ झालाय, पानं घेते मी. तुम्ही तोपर्यंत फ्रेश होऊन या. मणी, त्याआधी एक काम करशील का? बोला ना बाई सर. करेल. माझ्या खोलीतला ना फॅन बिघडलाय आणि तू बघतोस ना किती उकडतंय ते. आणि सारखं एसीत बसून बसून माझी हाडं दुखतात रे. म्हणजे तू दुरुस्त करशील का? पण तू असं नको वाटून घेऊ तुला आल्या आल्या कामाला लावलं. म्हणजे मी इलेक्ट्रिशियनला बोलावणारच होते, पण तू बघतोयस ना घरात किती गडबड चालली कॅम्पेनची. त्या गोंधळात सगळ्यात विसरून गेले मी. आणि आता यावेळेस कोण येणार रे? तूच जरा दुरुस्त करून टाकशील का? करतो. आणि अहो शालिनी, आत्ताच आलाय ना तो, जरा सेटल होऊन द्या की. मग तुमची सगळी कामं करेल तो. आम्ही फ्रेश होऊन आलोच. चल. कंट्रोल शालिनी, कंट्रोल. पेशन्स. मणी, हे स्केच इथेच होता ना? हा? मला काय वाटतंय, गेल्या वेळेला जसं तू माझं एक पोर्ट्रेट काढलं होतंस ना, तसं ह्या इलेक्शनच्या आधी एक छानसं पोर्ट्रेट काढून दे मला. मला माहितीये तुला माझा राग येत असेल. तुझ्या शब्दाचा मी वापर करून घेतला म्हणून चिडचिड होत असेल. किती स्वार्थी आहे हा माणूस असं वाटत असेल ना? नाही, राग येत असेल तर येऊ दे, काही हरकत नाही. काय ना, कधी कधी मोठ्यांचं वागणं तिरसट वाटलं तरी त्याचा अर्थ वेळ आली कीच समजतो. आत्ताही माझं वागणं तुला असं वाटत असेल, पण त्याचा अर्थ तुला काही दिवसांनी कळेल. आणि मी हे जे काही वागतोय हे तुझ्या भल्यासाठीच करतोय. सध्याच्या घडीला इलेक्शन तोंडावर असताना त्या मुलीपासून तुला दूर करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कुठलाही मार्ग नव्हता. म्हणी, स्वानंदी. त्यांचं नाव स्वानंदी. आणि साहेब, खरंच स्वानंदी सोबत जे काही घडलं ते खरंच खूप चुकीचं होतं. आणि मग आता मला असं वाटतंय की आपण या घडीला त्यांच्या सोबत त्यांच्या बाजूने उभं राहायला हवं. आणि त्या अशा परिस्थितीत तिथे राहत असताना मी इथे राहणं पुन्हा एकदा माफ करा साहेब, पण मी तुम्हाला दिलेल्या शब्दात अडकलो नसतो ना तर मी इथे येऊन राहिलोच नसतो. मला चुकीचं वाटतंय. म्हणी, मला सांग, तू तिथे असणं मदतीचं ठरणार आहे का अडचणीचं ठरणार आहे?
आत्ता ह्या घडीला तिला आरामाची गरज आहे, स्ट्रेस न घेण्याची गरज आहे. मान्य आहे मला, तुझी तिला मदत होते, पण तुझी अडचणही होऊ शकते. याचा कधी विचार केलायस तू? म्हणी मीडियाला सामोरं जाण्याची आपल्याला सवय आहे, पण तिचं काय? अरे साधी मुलगी आहे ती. सरपोतदारांचा तू राईट हँड आहेस. त्याच्या या घडीला मीडियाचं सगळं लक्ष तुझ्याकडे आहे आणि तुझ्यामुळे विनाकारण जर त्या मुलीवर म्हणजे स्वानंदीवर मीडियाचा प्रकाश झोत पडला, अनावश्यक प्रश्नांचा जर भडीमार झाला, तर तुला चालणार आहे का? आणि त्याची झलक आत्ता इतक्यात तू पाहिलीसच. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की आजकाल पार्टीच्या वरच्या पातळीवर तुझ्या कामाची दखल घेतली जाते. त्यांच्याकडून तसा आदेशही आहे. अरे त्यांना तुझ्याकडनं खूप अपेक्षा आहेत म्हणी. आणि इलेक्शन तोंडावर असताना तू अशा कुठल्या स्कॅन्डल मध्ये अडकणं हे आपल्यासाठी किती घातक ठरू शकतं याची काही तुला कल्पना आहे? पण साहेब, माझं त्याबाबत काहीच म्हणणं नाहीये. मग मला फक्त स्वानंदीला मदत करायची. अरे तिची मदत करण्यासाठी बाकीचे आहेत ना तिथे. तुझी काय गरज आहे? एक मित्र म्हणून तू तिची मदत करतोयस हे तुला आणि मला माहिती आहे. बाकीच्यांचं काय? अरे विरोधक टपलेलेच आहेत आपली बदनामी करायला. बघ, ह्या सगळ्याचा नीट विचार कर. फोन दे तुझा. नवीन सिम कार्ड असलेला नवीन फोन. फक्त कामासाठी वापरायचा, पर्सनल कामासाठी नाही. घे. आणि हो, लवकर फ्रेश हो आणि जेवायला ये. तुझी वाट बघतोय. आणि हे गरमागरम नूडल्स. The number you are trying to call is currently switched off. Please try again later. नवीन सिम कार्ड असलेला नवीन फोन. मणीसर, कसं कळवू तुम्हाला? माझ्या जीवाची किती घालमेल चालली. का निघून गेलात तुम्ही असं? तेही निरोप न घेता. हो, नसते वाटेत आली की तुमच्या. तुम्हाला थांबवलंही नसतं.
त्यांच्या अशा अर्धवट जाण्यानं जीवाला लय घोर लागलाय बघा. पौर्णिमेचा चंद्र असूनही अमावस्येचा अंधार झाल्यासारखं वाटतंय. काय शब्दात अडकवलंस मला? मान्य आहे दिलेला शब्द पाळावा, पण निरोप घेण्याइतका तरी वेळ द्यायचा. निघताना स्वानंदीने मारलेली हाक अजूनही कानावर आहे. माझा पाठलाग सोडत नाही ती हाक. निराशेचा काळोख पसरलाय सगळा. अडकवलंस तू शब्दामध्ये मला. तर माझं हे असं निघून जाणं स्वानंदी समजून घेणार आहे का?